दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये यवतमध्ये हिंसाचाराचं प्रकरण झालं होतं। त्याच्यानंतर यवतमध्ये मोठा राडा झाला होता, दुकानांची तोडफोड झाली, जाळपोळ झाली। मात्र त्यानंतर आज जी यवत गावामध्ये जे आहे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता, तो जमावबंदीचा आदेश जो आहे तो उठवण्यात आलेला आहे आणि इथली परिस्थिती जी आहे, इथला जो व्यवहार आहे तो सुरळीत आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत यवत गावातील गावकरी आहेत, ज्यांनी 6 दिवस ज्या पद्धतीने भोगलं, ज्या पद्धतीने हे संपूर्ण जी काही घडामोडी घडल्या त्या सगळ्या आपल्याला यवतमध्ये पाहायला मिळाल्या। नेमकी आज काय भावना आहे? आज चांगली भावना आहे लोकांची। गाव बरेच दिवस 5-6 दिवस बंद असतं म्हणजे लोकांचे विस्कळीत झाले होते। त्याविषयी वस्तू काही मिळत नसायची, म्हणजे ठराविक पद्धत असल्यामुळं कालमार्ग असल्यामुळे बाहेरची लोक काही येत नव्हती आणि काही इथली गावात पण लोक बाहेर पडत नव्हती। आता समाधान आनंद वाटतोय। म्हणजे जी घटना घडली त्याच्यानंतर तुम्हाला काय नेमकं काय तुमचा अनुभव आहे? या सगळ्या 6 दिवसांमध्ये काय कशी परिस्थिती वातावरण होतं? व्यत्यय येतच होता ना, अडचणी येणारच। बँकेच्या होत्या, व्यवहाराच्या होत्या, जनरल वस्तू लागत होत्या त्या मिळत नव्हत्या। साधारण प्रत्येक वस्तू अडचणीतच होत्या ना, त्या आज सुरळीत झाल्या, सुटसुटीत जागच्या जाग्यावर। त्यामुळे आज बरं मजेत वाटतंय। आज देखील गावातील जे काही मुलं आहेत, तरुण जी बाहेर आहेत, आज देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याबद्दल नेमकं काय आता गावकरी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? आता नाही जमणार। काय परिस्थिती आहे गावामध्ये एकंदरीत सध्या काय वातावरण? काय माहितीये का, आज आम्ही सगळे वयोवृद्ध इथं आहोत। आज आमचं 70-75 वय झालेलं आहे। आमच्या आयुष्यामध्ये ही प्रथमच अप्रिय अशी घटना घडलेली आहे आणि जातीय तेढ निर्माण झाली। आजपर्यंत आम्ही सगळे भाई भाई म्हणून सगळे राहत होतो, परंतु आता जो हा दुर्दैवी प्रसंग आमच्या गावावरती ओढवला त्याच्याबद्दल फार वाईट वाटतं। मनापासून यातना होतात मनाला। आणि ही जी काही मुलांच्या काय परिस्थिती ओढवलेली आहे त्यातून ते निर्विवादपणे बाहेर पडावेत हीच अपेक्षा आम्ही धरतो। आणि मी ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष जनार्दन चांदगुडे असं आव्हान करतो की आमच्या गावामध्ये जी शांतता कमिटी आज बैठक होणार आहे त्याच्यामध्ये गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं 100% चांगल्या रीतीने पालन व्हावं आणि आमच्या गावामध्ये पहिल्यासारखे सोन्याचे दिवस यावेत हीच अपेक्षा काय होणार समोर व्यक्त करतो। यापूर्वी कधी अशी घटना घडली होती का? 78 वर्ष चालू आहे माझं, आतापर्यंत कधी घटना अशी घडलीच नाही। बरं, एवढी मोठी घटना घडलीच नव्हती, आता घडली। आता याच्यातून कसं बाहेर कसं येत आहे किंवा काय? आता हे शासनाने सगळं हे केल्यामुळं व्यवस्थित केलं, त्यांनी सगळं व्यवस्थित केलं। बरं, आता मनामध्ये काय द्वेष काय या सगळ्या गोष्टी आहेत का? काय नाही, काय घडलंय का? नाही तसं आमचं काहीच नाही, द्वेष नाही, काय नाही। फक्त जी घटना घडली ही अत्यंत वाईट आणि ही अनावधानाने त्या पोरांनी केलं। पण जे तरुण पिढी आहे, या तरुण पिढीच्या ज्या भावना आहेत त्या भावना उचंबळ झाल्यामुळं त्यांनी हे सर्व केलेलं आहे। तर आता शांतता प्रस्थापित होईल। आता काय इथून पुढचा कसा असणार आहे गावामध्ये? आता काय परिस्थिती? लोक आता टिकून राहणार नाही, त्यांना टिकून। आणि शासनाने खुलं केल्यामुळं गोरगरिबांचे जे हाल होते ते मिटले गेलेत, त्याबद्दल शासनाचे मी आभार मानतो। आणि गावात शांतता राहा, दोन्ही समाजाने शांतता घ्यावा हीच अपेक्षा आहे। इथून मागं कधीच झालं नव्हतं आमच्या आयुष्यात, पण ही दुर्दैवी घटना आहे। या 6 दिवसामध्ये काय अनुभव आला तुम्हाला? सगळं व्यवहार ठप्प होते, कसं दिवस कसे निघत होते? दिवस आता काय आहे तसंच काढायचे, दुसरं काय काढायचं? घरात आहे तेवढं का संपवायचं, संपलं आता भरलं काल बरोबर बसून सामान, त्यामुळे काही एवढं हे नाही। तुमच्या डोळ्यात पाणी येते? हा, मग ते अशी घटना नको व्हायला पाहिजे ना, कारण ते बी आपलेच भाऊबंद आहेत ना, आपणही त्यांचे, आम्ही एकत्र राहिलेलो आहे सगळे। आज एकत्र राहिले आणि अचानक अशी परिस्थिती उद्भवली, काय मनातला वेदना होता? वेदना भरपूर होत्यात, पण त्याला आता काही इलाज नाही ना। ज्या घटना होऊन गेल्या त्याला काय करणार? सगळ्यांनी शांतता घ्यावी हीच इच्छा आहे। आज वयोवृद्ध जे आहेत यांनी या संपूर्ण जे काय गाव आहे ते गाव आता शांतता, इथून पुढं यापूर्वी कधी असं घडलं नव्हतं, मात्र आता घडलं, इथून पुढं असं घडावं नाही अशीच अपेक्षा व्यक्त करताना आपल्याला इथले वयोवृद्ध जे आहेत ते पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, यवत, दौंड।